हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता नाश्त्याची तयारी करायची आहे आणि नाश्ता आज काय बनवत नाही, नाश्त्यामध्ये बनवते म्हणजे ज्यूस बनवून टाकते आज. कारण नाश्ता रोज सगळे वैतागून गेलेले आहेत आणि स्वयंपाकामध्ये पण बनवणार आहे. ते सगळं तुम्हाला दाखवते. 2-3 भाज्या काहीतर बनवते. तर मुलांना आहे सुट्टी, तर काय चाललंय बघा यांचं इकडं. तर यांना ज्यूस बनवून देते पहिल्यांदा. बघा झिपरे असतात ना, ती असली मुलं असतात आमची. ऋतूच काय चाललंय बघू. निवांत आहे का ऋतू आज? निवांत आहे. बर बर बर. मला पण निवांत आहे. तर मोसंबी आणि डाळिंबी दोन्ही आता ह्यांना सोलायला देते आणि त्याचे पप्पा आणि पोरं सगळी सोलून देतील. कारण कसं आहे, ती काय थोडं तितकं काम नाही. ती सोलायचं म्हणलं ना भरपूर वेळ लागते बाई. तोपर्यंत पुरणाचा स्वयंपाक होईल मी तर म्हणते. तर हे असली किचकट कामं मी करत नाही, ह्यांनाच लावत असते सगळ्यांना. तर आता ह्यांना इकडं चिरायला दिलेलं आहे. तर डाळिंब वगैरे पोरं पटपट सोलून देतील. ह्यांना म्हणलं जरा संत्री वगैरे काय आपलं मोसंबी वगैरे तुम्ही त्यातलं बिया वगैरे काढून घ्या. आणि त्याच्यानंतर मी लागलेली आहे इकडं आता काजू आणि बदाम बारीक करून घेते. कारण इकडं ठेवलेलं आहे साईडला बारीक करून. पण काय झालंय, एवढं पुरणार नाही. कारण म्हणलं आता दिवसभर पोरं घरी म्हणल्यावर जास्त करून ठेवते. कसं दुपारी पण एखाद्या वेळेस त्यांना समजा आता ही झाल्यानंतर मी स्वयंपाक बनवणार आहे, पण त्यांना आणखी प्यायची इच्छा झाली तर आणि मी झोपली असली तर मग परत बनवून दे म्हणतात ना. त्यापेक्षा काम एकदाच तमाम करून टाकते. तर आता इथं घेतलेलं आहे बघा डाळिंबीचा ज्यूस बनवायला. तर काय केलं, 2 पातेल्यामध्ये दूध ठेवलेलं आहे गरम करून. तर सध्या काय केलं, आता जे थंड आहे त्याचंच करते. कारण कसं आहे आणि ह्याच्यामध्ये साखर काही जास्त वापरत नाही मी, आमच्यात जास्त गोड आवडत नाही. तर डाळिंबी टाकलेले आहे, काजू बदामची थोडंसं हे केलं, बारीक केलेलं होतं ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर टाकलेलं आहे दूध टाकलेलं आहे. सगळं असं मस्त बारीक करून झालं की त्याच्यानंतर ना आम्ही ना ते म्हणजे हे झालं की चाळून घ्यायचं. फक्त काय होतं माहिती काय, ह्यातलं जिथं थोडं ते हे असते ना आपलं ते वरचं डाळिंबीच्या, तर ते निघून जाताना एकदम ज्यूस राहते खाली. तर आता याच्यानंतर बनवायचं आहे मोसंबीचा ज्यूस. कारण हे बनवून एका भांड्यामध्ये ठेवून देते. आणि आता बघा इथे टाकणार आहे मोसंबीचा ज्यूस करायला टाकलेला आहे. आता यामध्ये टाकलेले आहेत मोसंबी आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे आता म्हणजे थोडंसं किंचित एकदम मीठ टाकलं बरं का. मोसंबीमध्ये मीठ टाकून बघा तुम्ही, खूप छान लागते टेस्ट त्याची आपली ज्यूसची. तर इकडे ज्यूस बनवायला तयार करून घेतलेला आहे. त्यात दूध वगैरे काय म्हणजे टाकायचं नसते. कारण मोसंबीच्या ह्याच्यामध्ये किंवा संत्रा मोसंबी असतात ना, त्याच्यामध्ये दूध नसते वापरायचं. फक्त त्याचा रिअल ज्यूस असा बनवायचा असतोय. आता ही कसं डाळिंब वगैरे वेगळं आहे, त्यात दूध वगैरे थोडंसं घातलं तर चालतंय. पण याच्यामध्ये ना दूध नसते. संत्री पुन्हा अननस हे जे आहेत ना, याच्यामध्ये दूध टाकत नाही. तर आता म्हटलं 5-6 दिवस 4-5 दिवस झाला असेल बहुतेक लॉंग व्हिडिओ काही टाकला नाही. कसं आहे आता सध्या शॉर्ट्स टाकते मी, कारण माझे सबस्क्रायबर एवढे काही जास्त झालेले नाहीत व्हिडिओच्या मानाने. तर म्हणलं व्हिडिओ जर थोडेसे जास्त वाटतात आणि सबस्क्रायबर कमी आहेत, तर त्याच्यामुळं म्हणलं चला पहिलं आता शॉर्ट्स जास्त टाकूया म्हणून थोडेसे शॉर्ट्स टाकायचं चालू केले. रोज एक शॉर्ट्स टाकत असते सकाळी. आणि त्याच्यानंतर आठवड्यातनं 2 व्हिडिओ टाकावं म्हणलं. व्लॉग 2 टाकून द्यावं आठवड्यातनं. आणि जमलं तर आणखी एखादा टाकायचा, असं काही नाही, जमेल तसं करायचं आपलं निवांत रिलॅक्स. आणि आता सध्या काय माहिती आहे का, पावसाचं वातावरण आहे. त्यामुळं कसं होतंय म्हणजे आपल्याला घरातलीच एक्स्ट्रा थोडी जास्त कामाला लागली. त्याने तुम्हाला माझा आवाज पण बघा किती चेंज वाटायला लागलाय. खास तर ना मी माझ्या आवाजासाठीच व्हिडिओ टाकले नाही. 2-3 दिवस झालं मी व्हिडिओ वगैरे म्हणजे हे करून घेत होते, सेव्ह करून घेत होते मोबाईलमध्ये. म्हणजे रोजचे डेली काय मी जे काय बनवते ते सेव्ह तर करून घ्यायचे. पण कसं बोलताना अजिबात म्हणजे कॉन्फिडन्स वाटत नव्हता. का माहिती का, कारण ही मला इतकं सर्दी झाले ना, सर्दी म्हणजे नुसतं फक्त असं आपलं हे झालेलं आहे, एकदम इन्फेक्शन थोडंसं झाल्यासारखं झालंय. जास्तीच काही नाही, पण माझा आवाजमध्ये फरक यायला लागलाय. तर मग आवाज बरोबर वाटत नाही, त्यामुळं मग व्हिडिओ पण बनवायला बरोबर वाटत नाही ना. कारण आवाज व्यवस्थित असला तर मग बरं वाटते. तर आता इकडं माझं चाललेलं आहे बघा, डाळिंबाचे ज्यूस वगैरे बनवून घेतला. पण 1-2 डाळिंब मला खराब वाटले. तर म्हटलं ते काढून साईडला ठेवा, नाही तर त्यातलंच मग ते खराब डाळिंब आहे ना दुसरं लागून मग त्याचंच परत वास वगैरे घाण येतोय नाही का, असं होतंय. तर इकडं आता सगळं सकाळची तयारी झालेली होती. इकडं भाजी टाकून घेतली आहे. थोडासा रस्सा बनवलेला आहे मटकीच्या डाळीचा.
आणि इकडे जी काही छोटी मोठी कामं आहेत ना, किचन कट्टा वगैरे थोडासा साफ करायचा आहे, ती कामं माझी थोडीशी बाकी होती. आणि ही काय भरून वगैरे ठेवायचं आहे ना, ते पण म्हटलं थोडं बस भरून ठेवावं. कारण कसं आहे, किचन कट्टा साफ केला ना, असली कामं परत करू वाटत नाहीत. मग म्हटलं चला पटकन ही सगळं आवरून घेते पहिल्यांदा. तर जे काही डेलीज वापराचं सामान आहे ना, तर इथं ठेवून देत असते मी किचन कट्ट्याच्या साईडलाच. म्हणजे टोस्ट म्हणा, पोरांचे रेग्युलर काय आपली डाळी जिरे मोहरी ज्या घ्या तिथंच मी साईडला मांडून घेतलेलं आहे. काय होते आपल्या हातासारखं होऊन जातं. इकडं बघा काय चाललंय, ती संत्रीनं डोळं साफ होते तर मोसंबीनं म्हणून एकामेकाच्या डोळ्यात घालत बसलेत पोरं. तर आता असो काहीतरी असो. तर आता इकडं मला बनवायचं आहे मसाले राईस. तर मसाले राईससाठी बघा मस्त असं सगळं कट करून घेतलेलं आहे. तर इथं चिरलेलं आहे कांदे, टोमॅटो, 3-4 टोमॅटो चिरलेले आहेत. मसाले राईसला ना आमचे टोमॅटो आणि फ्लावर कांदे हे सगळ्यात जास्त आवडते. मग काय केलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, त्याच्यानंतर लांब लांब असा चिरलेला 4-5 कांदे कट केले ते टाकून घेतलेले आहेत. आणि मस्त असं चांगलं तळून झालं की आता त्याच्यामध्ये जे काही आहेत ना शिल्लकचे मसाले ते टाकणार आहे. त्याच्यानंतर आता टाकलेला आहे कढीपत्ता. सध्या ना कढीपत्तावरून आणखी एक गोष्ट मला आठवली बघा. कढीपत्ता ना आता माझ्याकडे कढीपत्त्याची 2 झाडं झालेली आहेत. एक माझं पहिले झाड होतं ना ते, एक आणखी एक झाड, आता नवीन एक झाड हे झाले म्हणजे फुटलेलं आहे छोटं. मला ना आश्चर्यच वाटलं पहिल्यांदा, काय माहिती का, कढीपत्ताचं एक झाड होतं सुरुवातीला. आणि मी तिथं गवत कापायला गेले होते. म्हणजे गवत सगळं व्यवस्थित म्हणलं काढून वगैरे घ्यावं, व्यवस्थित वाटत नाही ना झाडात गवत असल्यावर. मग ती गवत काढायला गेले तर मग खुरपं असं लागता त्याला राहिलं. म्हणलं ही काय आहे, मग व्यवस्थित बघितलं मी तर ती कढीपत्त्याचं झाड होतं. मग ते पण आता दुसरं पण छान फुटलेलं आलं ना, मी तुम्हाला दाखवते. तर असं इकडं आता बघा शिमला मिरची, बटाटा, आपली लांब मिरची हिरवी, परत मुगाची डाळ थोडीशी, आणि त्याच्यानंतर थोडासा भोपळा, टोमॅटो, धना पावडर, हळद हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि हा जो मसाला टाकलेला आहे ना तो व्यवस्थित तेलामध्ये तळून घेते आता. माझी तुम्हाला ना मसाले राईसची पद्धत दाखवते मी. एकदम सिंपल आहे पण खूप टेस्टी मसाले राईस होते. आपल्याकडे जे ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या टाकून घेत असते मी. हे सुद्धा वांग सुद्धा एक टाकलेलं आहे मी. कोणी टाकते का नाही मला माहीत नाही, पण आमच्यात आवडते. वांग, शिमला मिरची, परत बटाटा हे सगळं जास्त टाकायचं. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित तळून झालं की मसाले टाकलेले आहे. त्याच्यानंतर तांदूळ धुवून टाकलेले आहे. मस्त असा राईस आपला शिजून निघलेला आहे. आता जे काय मसाले टाकले ना, तुम्हाला एक सिक्रेट सांगते मी. तर ते सगळे मसाले भरपूर टाकले होते मी. इतके टाकले तुम्ही बघितलं असाल, अक्षरशः त्यानंच अर्ध पातेलं झालं होतं. मग काय केलं त्यातलं थोडंसं मी साईडला काढून घेते. कधीही मसाला राईस केला कोणाला जर रस्सा खायची इच्छा झाली ना, आता समजा कोशिंबीर नसली तर मग रस्सा लागतोय कुठला तर 1-2 वाट्या रस्सा बनवायचा होता. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, ते जे काढलेलं होतं ना मी शिमला मिरची, भोपळा, त्यातलं म्हणजे मसाला राईस मधलंच ती 1 पळीभर काढून घेते, 1-2 पळ्या काढून घेते. आणि त्यामध्ये तिखट मोहरीची फोडणी घालून ना तर ते मी तिचा रस्सा बनवलेला आहे. एकदम सिंपल पद्धतीने. ते वेगळं कांदाकुटा काही करायची गरज नाही. आता इथं आले बघा कपडे वरती घेऊन, आणि म्हणलं आता ते खालची सगळी कामं वगैरे झालेलं आहे. किचन कट्टा वगैरे साफ झालेला आहे, सगळं स्वच्छ करून आले खालचं. आणि चहा वगैरे पण घेतला एकदा. तर स्वयंपाक झाला, घराची सगळी साफसफाई झाली. तर इकडे कपडे धुवायला आले होते. तर मस्त असं टेरेसवर वातावरण होतं. सध्या पाऊस वगैरे काय नाही, कारण 1-2 दिवस झालं पाऊस उघडलाय. होता पाऊस सध्या, अचानक येऊ पण शकतोय कधी कधी. आता सध्या 1 दिवस उघडलेला आहे, 1-2 दिवसाड. त्यामुळे टेरेसवर कपडे आणले. कारण रविवार असला ना फक्त मी भरपूर कपडे थोडेसे असे मळकट वाटली ना तर मी टेरेसवर घेऊन येते, नाहीतर कधी कधी मशीन लावते. एवढी कपडे काही घाण होत नाहीत आमची, कारण कसं सगळ्यांची कामं पण असतात, शेती ते वगैरे कोणी जात नाही, त्यामुळे एवढी काही कपडे घाण नसतात. निर्म्यात घालून थोडंसं आपटलं की निघून जातात. मग सगळे रविवार होता ना, रविवारची पोरांची शाळेची कपडे वगैरे, टिफिन बॅगा वगैरे ते सगळं धुवून टाकलं. आणि टिफिन बॅगा ते धुतला, कारण आज ऊन पडले ना तर त्याच्यामुळे म्हणलं सगळं वाळून जाईल. आणि वाळलं नाही एकदा स्वच्छ तर मग काय होतंय, टेन्शन राहत नाही, वास वगैरे उठत नाही. त्यामुळे ऊन पडले म्हणून सगळ्या बॅगा वगैरे पोरांच्या काढल्या बघा. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर मग भेटूया आता उद्याच्या नाही 1-2 दिवसांनी, कारण आठवड्यातनं 2च व्हिडिओ टाकणार आहे, जास्तीचे नाही. कारण नाही 1-2-3 पण टाकू शकते, असं काही नाही जास्त कमी. तर आता सगळी कापडं वगैरे धुवून घेतलेले आहेत. आता इथंच आता वळण पण बांधलेले आहे वरती, तर तिथं टाकून देते. कारण कसं आहे माहिती का, इथं वरती ना धुवायला छान पण वाटते, कारण एकदम फ्रेश असं ऊन पडलं ना छान वाटते. भरपूर दिवस झालं ऊन पण पडलं नाही पावसामुळं. तर आता ऊन पण पडले तर मग सगळी कपडे घरातली गोळा केली आणि इकडे आणली. म्हणलं जाऊ दे एकदा सगळे उरकून घ्यावं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये